हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे वेक्टर्सचा लेक्चर नंबर 4, जो पॉईंट आहे आपला ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर, ज्यामध्ये आपण बघणार आहे आज क्रिटिकल क्वेश्चन्स. ओके, क्रिटिकल क्वेश्चनचे आपण सगळे आन्सर्स आज आपण बघणार आहेत. चला आपण वन बाय वन सगळे एक एक क्रिटिकल क्वेश्चन्स बघूया. तर मी फर्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे. फॉलोइंग सेट्स ऑफ 3 फोर्सेस ॲक्ट्स ऑन अ बॉडी हुज रिझल्टंट कॅनॉट बी झिरो. खालच्या पैकी कोणता असा सेट आहे ज्याचा रिझल्टंट झिरो येऊ शकत नाही. तर बेसिकली रिझल्टंट झिरो न येण्यासाठी एकच बेसिक कंडिशन असते, आणि ती म्हणजे काय, जर ह्या दोघांची मॅक्झिमम आन्सर, लाईक आता सपोज ए पकडला मी, तर एचं मॅक्झिमम आन्सर 10 + 10 किती येणार आहे, 20, आणि 10 - 10 किती येणार आहे, तर ते 0. तर जे थर्डवाला जो फोर्स आहे, लाईक तो 10 आहे, हा जो फोर्स आहे हा 10 आहे, तर हा जो 10 आहे हा या दोघांच्या 20 ते 10च्या मध्ये येऊ शकतो का, तर हो येऊ शकतो. तर यांचा आन्सर काय असला पाहिजे, त्यांचा रिझल्टंट 0 असू शकतो. ओके, येऊ शकतो. नेक्स्ट बी वाला चेक करा बरं. बी मध्ये काय, तर 10 + 10 किती आलं, 20, 10 - 10 किती येणार, 0. तर रेंज 20 ते 0 ही आलेली आहे. तर 20 इथं दिलेलं आहे, इथे 20 दिलेलं आहे, सगळ्यांनी चेक करा. 20 इथे दिलेलं आहे, सो हे काय येणार आहे, तर हा सुद्धा येऊन जाणार आहे. सेम 10 + 20 किती येणार आहे, 30, आणि मिनिमम किती येणार आहे, तर 10 + 20 30, आणि 20 - 10 10. तर 30 ते 20 मध्ये रेंज अलाउड आहे. तर 30 ते 20 मध्ये म्हणजे 23 त्याच्यामध्ये येत आहेत, तर ही पण अलाउड आहे. नेक्स्ट 20 आणि 10, तर 20 आणि 10 किती येणार आहे, 30, आणि 20 - 10 10. तर मग 40 होऊ शकतं याच्यात कधीच. तर 40 कधीच होऊ शकतं, कारण की 20 आणि 10ची मॅक्झिमम ॲडिशन 30 होणार आहे. 10 होऊ शकते का, 10 होऊ शकते, पण 40 कधी होऊ शकते का, नाही. तर 40 कधी होऊ शकत नाही. सो दॅट्स वाय आपण इथे सांगणार की आपला आन्सर येणार आहे डी. ओके, सगळ्यांना कॉन्सेप्ट कळाली असेल. चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. इफ मोर दॅन 3 फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन हेवी रिजिड बॉडी. क्वेश्चन नीट लक्ष देऊया आपण. If more than 3 forces are acting on a heavy rigid body such that the body is in balanced state, then all the forces are. तर बॉडी जर बॅलन्स स्टेटमध्ये आहे तर ऑल फोर्सेस कशा असतील, तर बॅलन्स स्टेट म्हणजे काय, त्यांचा रिझल्टंट काय आला पाहिजे, 0 यायला पाहिजे. आता रिझल्टंट 0 कधी असेल, तर आपण पॉलिगॉन लॉ शिकलो होतो. सो बघा, ए वेक्टर, देन बी वेक्टर, देन आणि ते सी वेक्टर. तर ह्या सिच्युएशनला रिझल्टंट काय असेल, 0 असेल. का रिझल्टंटची काही व्हॅल्यू येत नाही, कारण की सी वेक्टर हा डायरेक्टली तुमच्या इथे टर्मिनेट होत आहे, इथे थांबत आहे. सो रिझल्टंट तुमचा 0 असेल, त्यावेळेस बॅलन्स असेल कंडिशन. तर तुमचे कोणती आन्सर येऊन जाईल याच्यामध्ये, त्याचा याचा आन्सर यायला पाहिजे डी. डी म्हणजे कोणतं, रिप्रेझेंटेड बाय द साइड्स ऑफ पॉलिगॉन ऑफ वेक्टर. हे आन्सर आपलं आलं पाहिजे. ओके, जर तुम्ही याला दुसऱ्या पद्धतीने ट्राय केलं तरी सुद्धा तुमचा आन्सर तेच येऊन जाईल. बघा इकडे, सपोज हा मी इकडे ए वेक्टर ड्रॉ केला, टेल टू टेल जॉईन करून पहा, बी वेक्टर इकडे जॉईन केला, अँड सी वेक्टर इकडे जॉईन केलं. ओके, तर यांची रिझल्टंट किती होऊन जाईल, सर 0 होऊन जाईल. आणि त्याच वेळेस तुमची जी काही बॉडी असेल ही कुठेही जाणार नाही, ही काय होईल, बॅलन्स असेल. ह्या सगळ्या साईडने काय असेल, ही इकडून ओढली गेली, इकडून ओढली गेली, आणि इकडून ओढली गेली. ओके, तर हे तुम्ही असंही दाखवू शकता किंवा हे असंही म्हणू शकता, पॉलिगॉन लॉ ऑफ साइड. नेक्स्ट, द वेक्टर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर 3i कॅप + 4k कॅप ऑन वाय ॲक्सिस. अच्छा, वेक्टर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला काय असतो तुमचा, तुम्ही म्हणणार सर कॉस बीटा = AY अपॉन मॉड ऑफ ए. ए वायच नाही इथे, तर ए वायची व्हॅल्यू जर 0 असेल तर मॉड ऑफ ए = आन्सर काय, 0. तर फायनल आन्सर काय आला पाहिजे, फायनल आन्सर आलं पाहिजे आपलं डी. सो आन्सर काय आलं पाहिजे आपलं डी. नाव वेक्टर रिप्रेझेंटेड बाय 3i कॅप j कॅप 2k कॅप, लेंथ इट्स लेंथ इन XY प्लेन इज. तर XY प्लेनमध्ये लेंथ काढायची, फक्त XY मध्ये काढायची, पूर्ण ओव्हरऑल डिस्प्लेसमेंट नाही काढायचं. तर तुम्ही म्हणणार सर रिझल्टंट किंवा मॅग्निट्यूड काढायचं आहे तुम्हाला याचं, तर तुम्ही काय म्हणणार, आणि मॉड ऑफ ए = √3चा स्क्वेअर 9, आणि जे म्हणजे इथं 1 आहे, बरोबर, तर 1चा स्क्वेअर 1.
तर फायनल आन्सर किती होऊन जाईल √10. ओके, आय होप सो मी थोडं फास्टमध्ये सांगितलं बट तुम्हाला लक्षात येऊन जाईल. हे आन्सर यायला पाहिजे सी तुमचं. नाव अ पार्टिकल इज सायमल्टेनियसली ॲक्टेड बाय 2 फोर्सेस 4 Newton and 3 Newton. A particle is simultaneously acted by 2 forces 4 Newton and 3 Newton. The net force on the particle is, बघा आता जर बेसिक आपण या अगोदर पण शिकलो, जर 4 न्यूटन आणि 3 न्यूटन असे जर दोन फोर्स असतील आपल्याकडे, 4 न्यूटन 3 न्यूटन, मॅक्झिमम आन्सर किती येईल याचं सर 7 न्यूटन. मिनिमम आन्सर किती असेल याचं सर 1 न्यूटन. तर ही रेंज क्रिएट झाली. ह्या रेंजमधलं कोणतंही आन्सर अलाउड आहे. 7 ते 1 यामध्ये म्हणजे 6 शक्य, 5, 4, 3, 2 मधले पण 5.5, 5.5 पण आन्सर येऊ शकतो. तर मधला कोणताही नंबर अलाउड होऊ शकतो. बट 7 पेक्षा मोठा नाही आणि 1 पेक्षा छोटा अलाउड नाही होऊ शकत. तर आन्सर काय पाहिजे डी. नेक्स्ट, द रिझल्टंट ऑफ 2 वेक्टर्स आर राईट अँगल इज 5 न्यूटन. ओके, तर पहिले आपण पहिले कॉन्सेप्ट चालू करूया. द रिझल्टंट ऑफ 2 वेक्टर्स ॲट राईट अँगल इज 5 न्यूटन. जर राईट अँगलला असताना 5 न्यूटन, तर राईट अँगलचा फॉर्म्युला काय, आर इक्वल्स टू √a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस 90. ओके, तर कॉस 90 म्हणल्यावर ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल, बिकॉज कॉस 90ची व्हॅल्यू किती असते 0 असते. तर ही पूर्ण टर्म 0 होऊन जाईल. मग फायनली आन्सर किती होऊन जाईल 5 इक्वल्स टू आरची व्हॅल्यू किती आहे 5 आहे, √a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. अच्छा, मग आता तुम्हाला a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काढायचे ना, तर इकडे तुम्ही काय करणार, ह्या साईडला तुम्ही घेणार स्क्वेअर आणि या साईडला तुम्ही करणार स्क्वेअर. ओके, किती आला आन्सर 25 इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथपर्यंत आपण आलेलो आहे. नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. नेक्स्ट काय सांगितलं, इफ द अँगल बिटवीन देम इज 120 डिग्री अँड द रिझल्टंट इज √13. जर अँगल 120 डिग्री घेतला तर रिझल्टंट किती होतोय √13. मग चला रिझल्टंटचा फॉर्म्युला लिहा. √13 सेकंड कॉन्सेप्ट, √13 इक्वल्स टू √a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस 120. किती सांगितलं अँगल त्यांच्यातला 120 सांगितलेला आहे. ओके, नाव मग आता याला सॉल्व्ह करूया. सो 13 दोन्ही साईडला मी स्क्वेअर केलेला आहे, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस कॉस 2ab कॉस 120 मायनस हाफ. ओके, हे 2 चाललं गेलं, हे 2 चाललं गेलं आणि मायनस इथे आहे. सो 13 इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ab. ओके, हे मायनस इथे, ते मायनस नंतर मल्टिप्लाय केलं तर a होईल. बट a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे जी की आपल्याला आलेली 25. ओके, तर मग आपण इथे लिहिणार ती 13 इक्वल्स टू 25 मायनस ab. ab इक्वल्स टू किती होऊन जाईल 25 मायनस 13 विच इज इक्वल्स टू 12. ओके, किती होऊन जाईल ते 12. मग ab 12 कोणत्या ऑप्शनसाठी येते, √3 इंटू √4 साठी होऊ शकतं का ते चेक करावर, नाही √12 होऊन जाईल. तर आन्सर यायला पाहिजे आपलं सी. हे सी आन्सर आहे. नेक्स्ट, अ वेक्टर ए इज अ वेक्टर विथ मॅग्निट्यूड ए, देन द युनिट वेक्टर ए कॅप इन द डायरेक्शन ऑफ ए वेक्टर इज. ओके, तर आता तुम्हाला काय विचारलंय, द डायरेक्शन ऑफ ए वेक्टर इज. तर ए कॅप काढायचं आहे तुम्हाला, तर फायनल आन्सर इथं काय आलं पाहिजे नावचं. डायरेक्ट हा तर फॉर्म्युला आहे आपला, ए कॅप इक्वल्स टू ए वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए. ओके, नेक्स्ट हा क्वेश्चन आहे आपण भरपूर वेळेस केला. इफ ए युनिट वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय, हे युनिट वेक्टर रिप्रेझेंट केलं, देन द व्हॅल्यू ऑफ सी इज. जर दिलेला वेक्टर हा जो ए वेक्टर आहे हा 0.5 आय कॅप मायनस 0.8 जे कॅप प्लस सी के कॅप, हा काय एक युनिट वेक्टर आहे. हा युनिट वेक्टर जर असेल तर याचं मॅग्निट्यूड किती असेल सर, याचं मॅग्निट्यूड 1 असेल. मग बस दॅट्स इट, 1 इक्वल्स टू √0.5 चा स्क्वेअर
प्लस 0.8चा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर 1 इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 0.25 प्लस 0.64 प्लस सी स्क्वेअर. मग 1 इक्वल्स टू स्क्वेअर रूट घालून टाकतो, दोन्ही साईडला स्क्वेअर करतो मी. मग 0.25 हे किती होऊन जाईल 0.89 प्लस सी स्क्वेअर. मग 0.89 इकडे आलं तर किती होईल सी स्क्वेअर इक्वल्स टू 1 मायनस 0.89 हे येऊन जाईल 0.11 आणि फायनली सी इक्वल्स टू किती होऊन जाईल अंडर रूट ऑफ 0.11. तर फायनल आन्सर इथं काय आलं पाहिजे बी. ओके, नेक्स्ट. A unit vector in the direction of the negative of the vector. जो दिलेला वेक्टर आहे हा जो युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ द निगेटिव्ह ऑफ द वेक्टर, ह्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर काढायचा युनिट वेक्टर. ओके, नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. तर फर्स्ट आपण युनिट वेक्टर काढूया. तर युनिट वेक्टरचा फॉर्म्युला काय ए कॅप इक्वल्स टू ए वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए. ओके, तर इथे आपण मॉड ऑफ ए काढणार आहे सगळ्यात पहिले. मॉड ऑफ ए, तर मॉड ऑफ ए किती येणार तुम्ही म्हणणार सर मॉड ऑफ ए यायला पाहिजे 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. कुठून आला मॉड ऑफ ए? कारण की ए वेक्टर किती दिलेला आहे तुम्हाला, तो दिलेला आहे मायनस आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. याचं मॉड घेतलेलं आहे मी. ओके, याचं मॉड हे आहे. तर किती येतं हे आन्सर? तर हे आन्सर किती येते हे सगळे 1 स्क्वेअर येतं, हे किती यायला पाहिजे अंडर रूट 3. हे झालं मॉड. तर मग युनिट वेक्टर किती आलं पाहिजे तुम्ही म्हणणार सर ए कॅप इक्वल्स टू 1/√3 ओके मायनस आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. ओके, आणि आपल्याला फक्त काय करायचं निगेटिव्ह काढायचे म्हणजे याला फक्त मायनसने मल्टिप्लाय करायचं आणि दॅट्स इट. हे आपला आन्सर क्रिएट होऊन जाईल. असं कोणतं ऑप्शन दिसतंय का? हो, हे पहिलंच वालं ऑप्शन दिसतंय. येस. नाव आता सगळ्यांनी एकदा केअरफुली अंडरस्टँड करा या क्वेश्चनकडे. काय केलं इथे, ह्या जो वेक्टर आहे याचा मी सगळ्यात पहिले मॅग्निट्यूड काढला जो की आला आहे √3 आणि ए वेक्टर मला दिलेला आहे. ओके, ए वेक्टर दिलेला आहे जो की हा आहे. हा ए वेक्टरला मी मॉडनी फक्त डिवाइड केलं आहे. मॉडनी म्हणजे या √3ने फक्त डिवाइड केलं. सो 1/√3 आलं आणि हा वेक्टर जशाला तसा राहिला आणि आलेल्या आन्सरला फक्त मॅग्निट्यूड मायनसनी मल्टिप्लाय केलं तर डायरेक्ट मला आन्सर आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन चेक करूया. सो नेक्स्ट क्वेश्चन काय, तो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला एक वेक्टर दिला ए वेक्टर, दुसरा वेक्टर दिला बी. द वेक्टर हॅव्हिंग द सेम मॅग्निट्यूड ॲज बी अँड पॅरलल टू ए इज, म्हणजे सी वेक्टर जो आहे त्याचं मॅग्निट्यूड बी इतका आहे आणि तो पॅरलल एच आहे. दॅट्स इट. हे फक्त आपल्याला काढायचं आहे. नाव आता कसं करणार आपण, तो आपण लिहिणार सी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ बी इंटू ए कॅप. ओके, तर मॉड ऑफ बी कसं काढणार आपण, तर मॉड ऑफ बी आपण डायरेक्ट करणार. आता मी डायरेक्ट आन्सर लिहिणार आहे. तर बी किती येते हे दिसतंय तुम्हाला सगळ्यांना बी. तर बी आहे 4चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. किती आलं हे आन्सर मॉड ऑफ बीचं? डायरेक्ट आन्सर येऊन जाईल इथे 5. मी आता हे डायरेक्ट लिहिलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना कॅल्क्युलेशन आता करता येत असणार आहे. नाव आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ए कॅप. काय फाइंड आउट करायचं आपल्याला ए कॅप. तर ए कॅप किती येणार आहे बघा सगळ्यांनी. ए कॅप काढायचा फॉर्म्युला काय ए वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए. अच्छा, अगेन मॉड ऑफ ए किती असणार आहे. सो मॉड ऑफ ए इथे ए चेक करा, हा ए आहे तुमचा. याचा मॉड ऑफ ए किती येणार आहे तुम्ही म्हणणार सर अंडर रूट ऑफ 2चा स्क्वेअर 4 आणि 6चा स्क्वेअर 36. तर किती आलं हे मॉड ऑफ ए तुमचं. मॉड ऑफ ए आलेलं आहे तुमचं अंडर रूट 40. ओके, नाव तुम्हाला ए कॅप काढायचं आहे. तर ए कॅप किती होऊन जाईल 2i कॅप प्लस 6j कॅप अपॉन मॉड ऑफ 40. हे झालं ए वेक्टर तुमचं. पण हे आन्सर आहे का नाही, तुम्हाला काय काढायला सांगितलंय, तुम्हाला ही व्हॅल्यू काढायला सांगितली. अच्छा, ही व्हॅल्यू कशी येणार, तुम्हाला मॉड ऑफ बी आलेले बघा. आता इथे सगळ्यांनी तुम्हाला तिथे मॉड ऑफ बी आलेले जे की व्हॅल्यू ही आहे आणि ए कॅपची व्हॅल्यू पण तुम्हाला ही आलेली. बस आता यांचा गुणाकार करायचा आहे. नाव आता आपण आन्सर काढूया फायनली. मग सी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ बी
इंटू ए कॅप, हे आन्सर आहे आपलं. आता बघा इकडे सगळ्यांनी, मी याला सॉल्व्ह करतो. मग सी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ बी इंटू ए कॅप. तर मॉड ऑफ बी किती आहे 5 इंटू ए कॅप किती आलेले, इंटू ए कॅप किती आले 2 आय कॅप, हे अंडर रूटमध्ये 2 आय कॅप प्लस 6 जे कॅप अपॉन अंडर रूटमध्ये 40 आहे. अंडर रूटमध्ये 40 काय लिहू शकतो मी 10 इंटू 4 लिहू शकतो का. ओके, दॅट्स इट. मग आता 10 इंटू 4 मध्ये हे जे 4 बाहेर आल्यावर काय होतील 2 होऊन जाते. सो हे 5 डिवायडेड बाय 2 इंटू 2 आय कॅप प्लस 6 जे कॅप अपॉन रूट 10. ओके, नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या, हा क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यांनी थोडे कॅल्क्युलेशन्स वाढवलेले. तर मग आता 5ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 2 बाहेरच ठेवले. सो 1/2 जशाल तसे इंटू 5ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं ते काय म्हणेल 10 आय कॅप प्लस 30 जे कॅप डिवाइडेड बाय अंडर रूट 10. ओके, नेक्स्ट अजून पुढे 1/2 इन ब्रॅकेट 10 ला काय लिहू शकतो अंडर रूट 10 इंटू अंडर रूट 10 आय कॅप अपॉन अंडर रूट 10 प्लस इथे तुम्ही लिहू शकता 3 इंटू अंडर रूट 10 इंटू अंडर रूट 10 अपॉन अंडर रूट 10. ओके, जे कॅप. सो हे अंडर रूट 10, हे अंडर रूट 10, हे अंडर रूट 10, हे अंडर रूट 10 कॅन्सल. फायनल आन्सर किती होऊन जाईल आपलं मग. आणि इथे फक्त अंडर रूट 10 उरले ना, हे एक अंडर रूट 10 उरले, हे एक उरले. तर फायनल आन्सर अंडर रूट 10 अपॉन 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप. ओके, सो हे झालं आपलं फायनल आन्सर. याला आन्सर सी वेक्टर इक्वल्स टू. हा क्वेश्चन थोडंसं त्यांनी कॅल्क्युलेटिव्ह वाढवलं होता, बाकी क्वेश्चनमध्ये काही नवीन नाही आहे. ओके, त्याचं आन्सर काय आलं पाहिजे मग, त्याचं आन्सर आलं पाहिजे आपलं डी. ओके, डी हे आन्सर आलं पाहिजे. बघा I+3 आलेले, इथे सुद्धा प्लस आलेलं आहे आपलं, आणि डिवाइड बाय मध्ये 2 आहे, बरोबर आहे. सो नेक्स्ट द सम ऑफ 2 युनिट वेक्टर्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द सम ऑफ 2 युनिट वेक्टर इज अ युनिट वेक्टर. द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स इज. पहिली गोष्ट युनिट वेक्टरचा मॅग्निट्यूड किती असतो 1 असतो. मग सम ऑफ 2 युनिट वेक्टर, चला सगळ्यांनी नीट लक्ष द्या. जर सम ऑफ 2 युनिट वेक्टर आपल्याला म्हणलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे इज अ युनिट वेक्टर, म्हणजे येणारं उत्तर सुद्धा काय आपलं युनिट वेक्टरच आहे येणार. सो 1 इक्वल्स टू युनिट वेक्टर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 इंटू एक सेकंड. सो 1चा स्क्वेअर इक्वल्स टू, या 1चा स्क्वेअर म्हणण्यापेक्षा मॅग्निट्यूड घ्यायचं आपल्याला. 1 इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 इंटू कॉस थीटा. ओके, ही इनिशियल कंडिशन दिली. हा कोणता फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटाचा हा फॉर्म्युला आहे. ओके, नाव आता इथे जर मी याला सॉल्व्ह केलं तर किती होऊन जाईल 1 इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1चा स्क्वेअर 1 प्लस 1 प्लस 2 इंटू 1 कॉस थीटा. अच्छा, दोन्ही साईडला स्क्वेअर केलं मी, किती आलं बघा 1 इक्वल्स टू हे 1 प्लस 1 किती होऊन जाईल 2 प्लस 2 कॉस थीटा. अच्छा, हे 2 ह्या साईडला आले, ह्या साईडला आले, काय होऊन जाईल 1 मायनस 2 इक्वल्स टू 2 कॉस थीटा. 1 मायनस 2 इक्वल्स टू कॉस थीटा म्हणजे किती होऊन जाईल, तुम्ही म्हणणार सर -1 इक्वल्स टू 2 कॉस थीटा. हे आला आपला आन्सर. नाव आता इकडे जर लक्ष दिलं आपण तर नेक्स्ट काय होईल -1/2 इक्वल्स टू कॉस थीटा, आणि थीटा इक्वल्स टू किती होईल 120 डिग्री. ते झाली थीटाची व्हॅल्यू. नाव त्यांनी हा प्रश्न काय विचारलेला आहे तर मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स विचारले. मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स म्हणजे काय, तर आपल्याला रिझल्टंट काढायचं आहे आता अंडर रूट ऑफ 1चा स्क्वेअर
प्लस 1चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 इंटू कॉस 120 हे सांगितलं त्यांनी करायला आपल्याला. मग आता हे आर काढायचं आहे आपल्याला. अच्छा, हा कोणता फॉर्म्युला लावला मी? हा फॉर्म्युला लावला आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. सगळ्यात पहिले मी कॉस थिटा काढला आहे तिकडून आणि तो इथे ठेवलेला आहे. सो आर इक्वल्स टू किती येऊन जाईल मग आता? तर मग आर इक्वल्स टू येऊन जाईल 1 प्लस 1 मायनस 2 इंटू कॉस 120. चला, कॉस 120 किती? मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो आता. कॉस 120 किती येत आहे? तर म्हणणार सर मायनस 1/2. ओके, तर हे 2 आणि हे 2 काय होऊन जाईल? कॅन्सल. आणि हे मायनस इंटू मायनस काय होऊन जाईल? प्लस. सो आर इक्वल्स टू अंडर रूटमध्ये 1 प्लस 1 प्लस 1. फायनल आन्सर किती आलं? √3. ओके, तर आन्सर किती आलं पाहिजे इथे? √3. ओके, 13चा आन्सर आला पाहिजे बी, विच इज √3. नेक्स्ट हा क्वेश्चन चेक करा. हा क्वेश्चन दिला आहे अ वेक्टर ए इज टर्न विदाउट अ चेंज इन इट्स लेंथ थ्रू अ स्मॉल अँगल डी थिटा. हा डी थिटा अँगल तुम्ही काय केले? चेंज केले. द व्हॅल्यू ऑफ मॉड ऑफ चेंज इन वेक्टर या मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन वेक्टर अँड चेंज इन वेक्टर हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर नीट लक्ष द्या. आता इथे ही जी व्हॅल्यू आलेली असते, ही जी व्हॅल्यू आलेली आहे, ओके, हिला म्हणलं जातं डेल ए चा मॉड. ओके, आणि म्हणजे याचा फॉर्म्युला काय असतो? ही एक आर्क लेंथ आहे. आर्क लेंथचा फॉर्म्युला तुम्हाला शिकवलेला आहे. आर्क लेंथ किती आहे? एस इक्वल्स टू आर इंटू थिटा. मग तुम्ही मला सांगा मॉड ऑफ डेल ए चा आन्सर किती असेल? रेडियस किती? ए, आणि थिटा किती? डी थिटा. तर झाला आपला आन्सर. रेडियस इंटू थिटा. ओके, आणि डेल ए काय असतं? डेल ए असते चेंज इन मॅग्निट्यूड. सो ए मायनस ए किती होऊन जाईल? सर 0 होऊन जाईल. तर आन्सर काय असेल इथे? तर इथे आन्सर असेल बी. ओके, तर कितीचा आन्सर आला? 14चा आन्सर बी आला पाहिजे. 15 चेक करूया. अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड ए इज रोटेटेड थ्रू अँगल थिटा. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ द चेंज इन द वेक्टर? अच्छा, आता फॉर्म्युलाच आहे. 15चा आन्सर तर डायरेक्ट येऊन जाईल. हा फॉर्म्युलाच येतो आपला 2a sin θ/2. नेक्स्ट, द रिझल्टंट ऑफ टू वेक्टर p and q is r. ओके, इफ द मॅग्निट्यूड ऑफ q इज डबल, q चं मॅग्निट्यूड काय केलंय? डबल केलंय. द न्यू रिझल्टंट बिकम्स परपेंडिक्युलर टू p, देन द मॅग्निट्यूड ऑफ r इज. द मॅग्निट्यूड ऑफ r इज तुम्हाला हे विचारलेलं आहे. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आता याला मी कसं करतो? सगळ्यात पहिले नीट कधी लक्षात ठेवायचं, जर हे बिकम्स परपेंडिक्युलर टू पी असं जर आलं तर टॅन अल्फाचा फॉर्म्युला लावायला विसरायचं नाही. सगळ्यात पहिले आपण लावणार टॅन अल्फा इक्वल्स टू, पहिले प्रॉपर डाटा आपण गिवन लिहून घेऊया. इनिशियल सिच्युएशन काय सांगितलं त्यांनी? इनिशियली पी होतं आणि क्यू होतं आणि रिझल्टंट किती होतं? आर होतं असेल. नेक्स्टमध्ये पीला चेंज केलं आहे का? नाही, पण क्यूला चेंज केलं आहे. तो किती झाला? 2Q झाला. आणि तुम्हाला जो नवीन रिझल्टंट आला असेल त्याला आपण आर डॅश म्हणणार. ओके, पण त्याचा जो आर डॅश जो आहे, हा जो आर डॅश आहे हा कसा आहे? पीला, हा जो आर डॅश आहे हा पीला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. हा आर डॅश ह्या पीला परपेंडिक्युलर आहे. दॅट्स इट. म्हणजे यांच्यात अँगल किती आहे? 90 डिग्री. म्हणजे रिझल्टंटचा अँगल किती? 90 डिग्री. मग जर रिझल्टंटचा अँगल 90 डिग्री तर आपण सगळ्यात पहिले फॉर्म्युला लावणार रिझल्टंटचा. टॅन अल्फा इक्वल्स टू 2Q sin θ अपॉन P प्लस 2Q cos θ. ओके, हा रिझल्टंटचा फॉर्म्युला जो की आपला फॉर्म्युला काय असतो? बेसिकली फॉर्म्युला असतो टॅन अल्फा इक्वल्स टू B sin θ अपॉन A प्लस B cos θ. सर फॉर्म्युले लक्षात नाही आहे तर काय करावं? बघा, फॉर्म्युले तुम्हाला पहिले पाठ असणं गरजेचं आहे, एकदम टिप्सवर असणं गरजेचं आहे आणि ते कसे आले ते पण माहिती असणं गरजेचं आहे. तरच ते क्वेश्चन सॉल्व्ह होतात, अदरवाईज ते होत नाही. अच्छा, याला जर मी सॉल्व्ह करायचं ठरवलं तर बघा आता सगळ्यांनी इकडे, त्याला मी कसं सॉल्व्ह करतोय नाव. आता हे आपल्याला हे फॉर्म्युला आलाय,
मग आपण आता याला सॉल्व्ह करणार आहे. तर टॅन अल्फा इक्वल्स टू आपल्याला आले, तर टॅन अल्फाची व्हॅल्यू किती आहे 90 डिग्री. कुठून आली सर 90 डिग्री? बघा इथे दिलेलं आहे त्यांनी 90 डिग्री. मग इथे लिहिणार आपण 2q साइन थिटा अपॉन p प्लस 2q कॉस थिटा. ओके, टॅन 90 काय असते? अनडिफाईन असते. ओके, तर इथं इन्फिनिटी लिहिणार, अनडिफाईन लिहिणार मी 2p साइन थिटा. अच्छा, टॅन 90 कधी पण अनडिफाईन असतं, इन्फिनिटी नसतं, बट आपण इथे ते लिहिलेलं आहे. सो p प्लस 2q कॉस थिटा. अच्छा, हे इकडे जाणलं जाणार आणि हे इकडे येणार. सो p प्लस 2q कॉस थिटा इक्वल्स टू 2p साइन थिटा अपॉन अनडिफाईन. याचं उत्तर काय होईल? 0 होऊन जाईल. ओके, एनिथिंग डिवाइड बाय इन्फिनिटी 0 होऊन जाईल, अनडिफाईन होऊन जाईल, तर 0 असेल. एनिथिंग डिवाइड बाय 0 अनडिफाईन आणि एनिथिंग डिवाइड बाय अनडिफाईन 0 असेल. सो इथे किती आलं? p प्लस 2q कॉस थिटा इक्वल्स टू 0. मग आता 2q कॉस थिटा इक्वल्स टू मायनस p. कॉस थिटा इक्वल्स टू मायनस p अपॉन q, 2q. हे आपला आन्सर आले. पण हे कॉस थिटाचा आन्सर आले. आपल्याला आर फाइंड आउट करायला सांगितले. मग आरचा फॉर्म्युला काय होता? आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर, इनिशियल सिच्युएशन, इनिशियल पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर प्लस 2pq आणि कॉस थिटा. हा आपला इनिशियलचा फॉर्म्युला. कॉस थिटाची व्हॅल्यू आली ना आपल्याला. सो कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली? ही कॉस थिटाची व्हॅल्यू आली इकडे आपल्याला, बरोबर आहे का? ही कॉस थिटाची व्हॅल्यू. सो पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर प्लस 2pq इंटू कॉस थिटा किती आहे? मायनस p अपॉन 2q, बरोबर आहे. तर हे 2 आणि q कॅन्सल होऊन जाईल. सो आर इक्वल्स टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर आणि हे अंडर रूटमध्ये. मग आता दोन्ही साईडला जर मी स्क्वेअर केला, आपला आन्सर होऊन जाईल का? यस. नाव आता किती होऊन जाईल बघा. हे म्हणाल आर स्क्वेअर इक्वल्स टू हे पी स्क्वेअर आणि हे पी स्क्वेअर असंही कॅन्सल होऊन जाईल. ते काय होईल? क्यू स्क्वेअर होऊन जाईल, अंडर रूट निघून जाईल. म्हणजेच आर इक्वल्स टू किती होऊन जाईल? क्यू होऊन जाईल. हे झालं आपला आन्सर. कोणता आन्सर येतं मग? सो आन्सर इज क्यू. ओके, काय आन्सर असलं पाहिजे? क्यू. नाव द वेक्टर्स ए अँड बी आर ॲक्टिंग इन द सेम प्लेन, सेम प्लेनमध्ये, अँड द वेक्टर सी परपेंडिक्युलर टू द प्लेन. ओके, म्हणजे हा एक्स आहे, हा वाय आहे. ओके, आणि जो झेड ॲक्सिस आहे तो स्क्रीनमधून बाहेर येत आहे, स्क्रीनमधून बाहेर येते, जो मी दाखवू शकत नाही पण तुम्ही समजून घ्या. तर एक्स आणि वायचा आणि हा जर तिसरा वेक्टर जर असा बाहेर येत असेल तर त्यांनी काय विचारले? द रिझल्टंट ऑफ दीज वेक्टर्स. तर द रिझल्टंट ऑफ दीज वेक्टर कॅन नॉट बी 0. सर कसं काय? कारण की ह्या दोघांचं तुम्ही कितीही डिग्रीवर ठेवा यांना, यांचं काही ना काही तर रिझल्टंट येईल, 0 येऊन जाईल. पण हा थर्ड तर डायरेक्ट वरती आहे ना, याचा तर तुमच्या याच्यासोबत कोणताच कॉन्टॅक्ट नाही. हा जर को प्लॅनर असले असते, एकाच प्लेनमध्ये असले असते तर ते 0 होण्याचे चान्स होता. पण आता हे प्लेनमध्ये नाही आहेत, थर्ड जो वेक्टर आहे हा स्क्रीनमधून बाहेर येतोय, तर मग कॅनॉट बी 0. ओके, नेक्स्ट. हा क्वेश्चन आपण भरपूर वेळेस सॉल्व्ह केलाय. क्वेश्चन काय आहे? ए वेक्टर मॉड ऑफ ए वेक्टर प्लस बी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. चला मी हा सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. क्वेश्चन काय दिलेलं आहे की ही कंडिशन दिलेली आहे आपल्याला, मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. ओके, नाव आता याचा फॉर्म्युला काय असतो? याचा फॉर्म्युला असतो सर अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. हा फॉर्म्युला असतो. नाव इथं ए प्लस बी आहे. ओके, अच्छा, मोस्ट ऑफ द मुलं यामध्ये कन्फ्यूज होतात की हा ए कोण आहे? बेटा हा पण मॅग्निट्यूडच आहे, हा पण ए कोण आहे? हा मॅग्निट्यूडच घेतलेला आहे. ओके, हा बी पण कोण आहे? हा मॅग्निट्यूडच आहे, हा पण काय मॅग्निट्यूडच आहे. ओके, हे सगळे मॅग्निट्यूडच घेतलेले आहेत. लक्षात आलं तुम्हाला? तर हे मोस्ट ऑफ द मुलं हे मॅग्निट्यूड आल्यावर कन्फ्युजनमध्ये येतात. सो एवढं काही घाबरायची गरज नाही. नाव आता आपल्याला इथे स्क्वेअर रूट घालणं आहे, तर या साईडला मी स्क्वेअर केला, ह्या साईडला मी स्क्वेअर केला.
नाव किती येतं हे येईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा इक्वल्स टू याचा स्क्वेअर किती होईल ए स्क्वेअर 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, ए स्क्वेअर बी स्क्वेअर दोन्ही साईडचे कॅन्सल होऊन जाईल. 2ab कॉस थिटा इक्वल्स टू 2ab. अच्छा 2ab पण कॉस हे कॅन्सल होऊन जाईल. कॉस थिटा इक्वल्स टू किती आलं 1. मग थिटा इक्वल्स टू किती होऊन जाईल 90 डिग्री. तर 18चा आन्सर किती आलं पाहिजे आपलं सी. कॉस थिटा 90 डिग्री नाही, सॉरी इथं चुकलंय माझ्याकडून. तर कॉस 1 कधी असते 0 डिग्री. सॉरी हे किती यायला पाहिजे 0 डिग्री. ओके, कॉसची व्हॅल्यू 1 कधी असते तर 0 डिग्रीला असते. ओके, तसंही बाय वॉचिंग आहे तुम्ही समजू शकता. ए प्लस बीचा रिझल्टंट अँगल मॅक्झिमम कधी असतो. समजा ए 3 न्यूटन आहे आणि बी 4 न्यूटन आहे, दोन्ही 4 न्यूटन, त्यांचं रिझल्टंट आन्सर किती होऊन जाईल 7 न्यूटन. हे तेव्हाच पॉसिबल असतं जेव्हा यांच्यात अँगल किती असतो 0 डिग्री असतो. बाय वॉचिंग आहे असं लक्षात येतं, बट ठीक आहे आपण कॅल्क्युलेट केलं. नाव द मॅग्निट्यूड्स ऑफ वेक्टर ए बी सी किती दिले आहेत. परत एकदा वाचतो मी क्वेश्चन. द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर्स ए बी सी आर 3, 4 and 5 unit respectively. If a plus b vector a plus vector b equals to vector c आहे, the angle between a and b विचारलेलं आहे. ओके, म्हणजे c ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे आणि तो रिझल्टंट आहे, आणि a किती आहे 3 आणि b किती आहे 4, आणि दॅट्स इट. इथं फॉर्म्युला डायरेक्ट लावणार रिझल्टंटचा आपण. रिझल्टंट इक्वल्स टू अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. आणि कॉस थिटा तर काढायला सांगितलंय, ए आणि बी मधलाच अँगल असतो हा. जर हा सी रिझल्टंट आहे तर हाच किती तुमचा सी आहे. तर मग तुम्ही इथे लिहिणार सी ची व्हॅल्यू 5 आहे, ए ची व्हॅल्यू 5 मिनिट काढतो इथे. सी ची व्हॅल्यू 5, ए ची व्हॅल्यू किती आहे 3चा स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू किती आहे 4चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 3 इंटू 4 इंटू कॉस थिटा. बस एवढंच. 5चा स्क्वेअर 25, दोन्ही साईडला स्क्वेअर केला मी 9 प्लस 16 प्लस 24 कॉस थिटा. किती येतं हे. अच्छा हे किती येईल 25 25 प्लस 24 कॉस थिटा. अच्छा नेक्स्ट पुढे किती आलंय हे 25 कॅन्सल होऊन जाईल, इकडे किती उरेल 0 उरेल. सो 24 कॉस थिटा. हे 24 याच्या खाली चालले जातील तर 0 डिवायडेड बाय 24 होऊन जाईल कॉस थिटा. 0 डिवायडेड बाय एनिथिंग काय होईल 0 होऊन जाईल. सो 0 इक्वल्स टू कॉस थिटा. मग थिटा इक्वल्स टू किती होऊन जाईल कॉस इनवर्स ऑफ 0. तर आता येईल 90 डिग्री. कॉसची व्हॅल्यू कोणत्या अँगलला 90 असते, कोणत्या अँगलला 90 असते, कॉसची व्हॅल्यू कोणत्या अँगलला 0 असते तर ती असते 90 डिग्री. ओके, तर याचा आन्सर किती आला पाहिजे 90 मीन्स π/2. ओके, तर 19चा आन्सर किती झाला पाहिजे π/2. नाव नेक्स्ट हा क्वेश्चन चेक करूया. अ पर्सन गोज 10 किलोमीटर नॉर्थ. ओके, हा नॉर्थला गेलेला आहे असं म्हणलं त्यांनी. अँड 20 किलोमीटर ईस्ट, तिथून पुढे ईस्टला गेले. ओके, व्हॉट विल बी द डिस्प्लेसमेंट फ्रॉम इनिशियल पॉईंट. तर बेसिक सिंपल क्वेश्चन आहे बघा, लक्षात आलं असेल तुम्हाला की पहिले पर्सन नॉर्थला गेला 10 किलोमीटर. ओके, नेक्स्ट 20 किलोमीटर, इथे मी KM लिहून टाकतो. आणि तुम्हाला डिस्प्लेसमेंट विचारलं तर डिस्प्लेसमेंट काय असणार, सर ही लाईन असणार. मग हीच तर तुमची रिझल्टंट आहे. यांच्यात अँगल किती आहेत 90 डिग्री. सो दॅट्स इट. हा क्वेश्चन आपला इथे सॉल्व्ह होऊन जाईल. तर आर किती होऊन जाईल. सो आर येऊन जाईल आपला अंडर रूट ऑफ 10चा स्क्वेअर प्लस 20चा स्क्वेअर. किती असेल ते आन्सर 100 प्लस 400. किती होऊन जाईल आन्सर अंडर रूट 500. अच्छा अंडर रूट 500 काय असणार तर बेसिक लक्षात घ्या. 2 किलोमीटर तर येऊ शकत नाही, 20 येऊ शकत नाही, 5 येऊ शकत नाही, तर डायरेक्टली आन्सर काय असेल 22. कारण की 5चा स्क्वेअर 25, 2चा
4 आणि 20चा 400, तर उत्तर तर अंडर रूट 500, तर माझं आन्सर काय असलं पाहिजे ए. ओके, कॅल्क्युलेट करायची वैयक्तिक अशी गरज भासत नाही. अच्छा, हा क्वेश्चन चेक करा सगळ्यांनी. हा क्वेश्चन काय दिलाय? हा क्वेश्चन दिलाय द रिझल्टंट ऑफ द 3 वेक्टर्स शोन इन फिगर अँड द अँगल मेड बाय द रिझल्टंट विथ एक्स ॲक्सिस. रिझल्टंटनी एक्स ॲक्सिस सोबत बनवलेला अँगल काढायचा. अच्छा, आता बेसिकली लक्षात घ्या, हा एक वेक्टर इकडे, ओके, आणि हा वेक्टर समोर आहे, बरोबर आहे का? बरं, हा वेक्टर इकडे, हा वेक्टर समोर आहे आणि हा वेक्टर असा काहीतरी अँगलवर आहे. बट ह्या वेक्टरचे कॉम्पोनंट घेऊ शकतो का आपण असे? काय सांगितलं मी? हा जो वेक्टर आहे याचे जर आपण कॉम्पोनंट घेतले तर आपला क्वेश्चन काय होऊन जाईल? सॉल्व्ह होऊन जाईल. मग आता कसं सॉल्व्ह करणार? सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मी काय करणार, हा जो वेक्टर आहे कोणता, हा जो 5 मीटर आहे याचे मी कॉम्पोनंट घेणार. तर 5 मीटरचे जे मी कॉम्पोनंट घेतले, हा आहे माझा 5 मीटर, ओके, आणि याचे मला काय घ्यायचे कॉम्पोनंट. मी थोडं चांगल्या प्रकारे ड्रॉ करतो इथे, ओके. हा 5 मीटर आहे आणि याचे घ्यायचे मला कॉम्पोनंट. इथे अँगल किती दिलाय? 37 डिग्री. इथे अँगल किती दिलाय? 37. नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या, याचा ह्या साईडचा कॉम्पोनंट किती होऊन जाईल आणि याचा ह्या साईडचा कॉम्पोनंट काय होऊन जाईल? बेसिक आपल्याला आता सांगता आलं पाहिजे फास्टमध्ये. ज्या साईडला थिटा असतो तो काय असतो? रिझल्टंट. किती आहे रिझल्टंट? 5 इंटू कॉस 37 हा असतो का? हे आपण क्लासमध्ये पण करत असतो. आणि नेक्स्ट हे किती आहे? आणि त्याच्या ज्या साईड त्याच्या अपोजिट साईडला काय असतो? रिझल्टंट इंटू साईन 37. ओके, तर मग कॉस 37 आणि साईन 37 किती असते? कॉस 37 असते 4/5 आणि साईन 37 किती असते? साईन 37 असते 3/5. ओके, मग कॉस 37 ची व्हॅल्यू किती होऊन जाईल? याची व्हॅल्यू किती असेल? सर 5 इंटू कॉस 37 किती आहे? कॉस 37 किती आहे आपला? 4/5. सो 4/5. तर 5 गेट कॅन्सल आउट. हे आन्सर किती आलं? 4. इथे किती येतं चेक करा. 5 इंटू साईन 37 3/5. तर फायनल आन्सर किती असेल? 5 कॅन्सल, आन्सर किती आले? 3. मग आता बेसिकली काय लक्षात आलं आपल्याला? हा जो वेक्टर आहे, मी आता परत एकदा नीट समजून सांगतो, नीट लक्ष द्या. हा जो वेक्टर आहे, ह्या वेक्टरचे मी 2 कॉम्पोनंट बनवले. हा बनला 4 आणि हा किती बनला? 3. मग आता हा नाही घेतला तरी चालेल ना? हो सर, हा नाही घेतला तरी चालेल. अच्छा, असं का केलं? कारण की हा हॉरिझॉन्टलचा आन्सर आहे आणि हे व्हर्टिकलचं स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे. मग आता जर मला हॉरिझॉन्टलचं आन्सर मिळालं त्याच्यासोबत हे हॉरिझॉन्टल ॲड करू शकतो आणि व्हर्टिकलचं आन्सर मिळालं होतं तर त्या व्हर्टिकलसोबत हे व्हर्टिकल ॲड करू शकतो. अँड दॅट्स इट. आता हे आन्सर माझं क्लिअर झालेलं आहे. मग आता हे आन्सर किती आलं माझं? तर इथं मी म्हणणार हे आलं 4i आणि किती झालंय? 3j. मग आता जर आपण सगळे आन्सर जर ॲड केले याच्यामध्ये, सगळे आन्सर जर मी ॲड केले तर कसं येईल फिगर आपली? तर ही अशी मी फिगर आता इथे ड्रॉ करतो. ओके, तर हे असा गेला इथे 5 मीटर, नेक्स्ट इथून पुढे 3 मीटर आणि इथून पुढे 2 मीटर. ओके, हे मी काही छोटे मोठे ड्रॉ करतोय, थोडं समजून घ्या, बिकॉज ऑफ इथं ते हे करता आले पाहिजे. नाव याची ह्या साईडची लेंथ किती आली होती? तुम्ही सांगणार सर 4 मीटर आली होती. आणि याची वरची लेंथ किती आली होती? सर ती किती आली होती? 3 मीटर आली. सो 3 मीटर आली. बरं, मग आता जे हॉरिझॉन्टलला लोक आहेत, मी आता वाटलंच तर कलर देऊन टाकतो याला. तर याला आपण कलर देऊन टाकू सेम आणि यांना कलर घेऊन टाकू आपण ब्ल्यू. तर ब्ल्यू ॲड करून टाका आणि येलो ॲड करून टाका, कारण की दोन्ही वरती झालेले आहेत. मग फायनल आन्सर काय येऊन जाईल रिझल्टंटचा? सो रिझल्टंट येऊन जाईल सर, तुम्ही म्हणणार 4i प्लस 3i, कारण की दोन्ही एक्स ॲक्सिसवर आहे, प्लस वरतीच चालले 3 प्लस 2j. डायरेक्ट लिहिलं मी आता इथे. मग किती आलं हे? 4 आणि 3 7i प्लस 5j रिझल्टंट. आता हे 7i प्लस 5j कसं असणार आहे? सर 7 समोर आहे आणि 5 वरती आहे. ओके, तर याचा आन्सर काय होऊन जाईल रिझल्टंटचं? हा रिझल्टंट येऊन जाईल सर. मग याचा आन्सर किती असेल रिझल्टंटचा? तर म्हणणार सर रिझल्टंटचं तर एकच फॉर्म्युला आहे. जर अँगल 90 डिग्री असेल तर डायरेक्ट घेणार आपण
7 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. किती आलं हे? आर इक्वल्स टू 49 प्लस 25. मग किती होऊन झाले? आर इक्वल्स टू अंडर रूट 4 अँड 74. तर अप्रॉक्सिमेट हे आन्सर किती आलं पाहिजे? 8 पॉईंट समथिंग काहीतरी आन्सर आलं पाहिजे. तर 8.6. तर हे झालं आपला आन्सर. ओके. नाव अ पार्टिकल हॅज डिस्प्लेसमेंट ऑफ 12 मीटर टुवर्ड ईस्ट. ओके, बघा आता हा क्वेश्चन लगेच सॉल्व्ह होऊन जातो. 12 मीटर टुवर्ड ईस्ट, 12 मीटर इकडे जायचं आहे. 5 मीटर टुवर्ड नॉर्थ, 5 मीटर नॉर्थला चाललं जा. अँड देन 6 मीटर. ओके, इथे किती आहे? हा किती दिलेला आहे इथे तुम्हाला? 6 मीटर दिलेलं आहे. ओके, तर बेसिकली मी ते दाखवतो सॉल्व्ह करून की 12 मीटर ईस्टला गेले, 5 मीटर नॉर्थला गेले. ओके, 12 मीटर इथे, 5 मीटर इथे आणि 6 मीटर वरती आलेत व्हर्टिकली अपवर्ड, जे तुमच्याकडं. आणि तुम्हाला काय विचारलं? द सम ऑफ द डिस्प्लेसमेंट इज. डिस्प्लेसमेंट काढायचं म्हणजेच काय काढायचं तुम्हाला त्याचा? डायरेक्ट आता इथे मॅग्निट्यूड घेऊन टाकायचं तुम्हाला त्याचं. तर मग मॅग्निट्यूड काय करणार तुम्ही? मॉड ऑफ ए इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 12चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर. किती येते आन्सर? 144 प्लस 25 प्लस 36. अच्छा, हे आन्सर किती होऊन जाईल? हे आन्सर येऊन जाईल आपलं 144 प्लस 25 प्लस अंडर रूट 205. तर हे आन्सर किती झालं मग फायनली? 14.31. हे अप्रॉक्सिमेशनने आन्सर काढलेले असतात. तुम्हाला त्यावेळेस अप्रॉक्सिमेशनने आन्सर चेक करावे लागतात. जसं की आता 205 जर आलं इथे आन्सर, 12चा स्क्वेअर 144 आहे, 10चा स्क्वेअर, आता इथे नीट चेक करा मी कसं लिहिणार आहे. आता एका मला एक्झॅक्ट पार्ट आहेत का आन्सर्स? नाही. मी काय केले? 12चा स्क्वेअर 144, 10चा स्क्वेअर अराउंड 100 आणि हे आन्सर तर आपलं 205 आहे. तर मग 205चा अंडर रूट हा 12पेक्षा आणि 10पेक्षा मोठा पाहिजे. आणि ते एक आन्सर दिसतंय जे की आहे. आणि 205 इज नियरर टू द 225 आहे. सो डायरेक्टली आन्सर 225 कोणाचं अंडर रूट असतं? 15चं असतं. म्हणजे आन्सर बरोबर 14चे रेटेड येऊ शकतं. दॅट्स इट. आलं लक्षात? नेक्स्ट, द रिझल्टंट फोर्स ऑफ 5 न्यूटन अँड 10 न्यूटन कॅनॉट बी. बघा आता किती सोपा गोष्ट आहे. 5 न्यूटन अँड 10 न्यूटनचं काय असू शकत नाही रिझल्टंट फोर्स? सर 5 प्लस 10 15 असणार आणि 10 मायनस 5 5 असणार. म्हणजे 15 ते 5 मध्ये आन्सर यायला पाहिजे. मग आता कोणता आन्सर आहे जे 5पेक्षा कमी आहे आणि 15पेक्षा मोठं आहे? जर 12 15पेक्षा लहान आहेत, 15पेक्षा 8 लहान आहेत, 5 पण येतात मिनिमम. 4 न्यूटन आन्सर येऊ शकतं का? नाही येऊ शकत, कारण की 10 मायनस 5 जर केलं तर मॅक्स 5 म्हणजे मिनिमम 5 होऊ शकतं. 5पेक्षा खाली आन्सर येऊ शकत नाही. सो आन्सर इज 4 न्यूटन. सो 23चा आन्सर काय आलं पाहिजे आपलं? सी आलं पाहिजे. नेक्स्ट, हा क्वेश्चन तर मी तेव्हाही सॉल्व्ह करून दिलाय. 17 न्यूटन 7 वाला काय दिलेला आहे क्वेश्चन बघा बरं. द मॅक्झिमम अँड मिनिमम मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट ऑफ 2 गिवन वेक्टर्स आर 17 अँड 7. ओके, 17 अँड 7 म्हणजेच काय सांगितलं त्यांनी? मॅक्झिमम मिनिमम कधी असतात? त्यांनी सांगितलं ए प्लस बी हे मॅक्झिमम व्हॅल्यू झाली का 17, आणि मिनिमम व्हॅल्यू कधी पण काय असते? ए मायनस बी असते सर, जी असते 7. ही तुमची काय असते? रेंज असते ना हीच. बस हेच तुम्हाला दिलं आहे त्यांनी. मग आता पहिले तर याला सॉल्व्ह करून घ्या. ए प्लस बी ए मायनस बीची व्हॅल्यू कडे, प्लस बी मायनस बी कॅन्सल. 2a इक्वल्स टू 17 आणि 7 किती होतील? ते 24 होऊन जातील. ओके, देन त्याच्यानंतर ए इक्वल्स टू किती होऊन जाईल सर? 12 होऊन जाईल. नेक्स्ट, बी इक्वल्स टू किती असेल सर? मग आता ए जर तुमचं 12 आहे प्लस बी आणि हे किती आहे? 17 आहे. तर बी इक्वल्स टू किती होऊन जाईल आपल्या इथे? 12 आणि इथे म्हणजे 5 होऊन जाईल. ओके, तर बीची व्हॅल्यू आपली किती झाली आहे? 5 आणि एची व्हॅल्यू किती झाली? 12. आता नेक्स्ट, ए आणि बी भेटले. इफ दीज, नेक्स्ट चेक करा सगळ्यांनी. इफ दीज 2 वेक्टर्स आर ॲट राईट अँगल टू इच अदर, म्हणजे हे 12 आणि हे 5 कसे आहेत एकमेकांना? इथं 12 आहे आणि इथे 5 आहे असं सांगितलंय त्यांनी. इच आर द मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट इज, त्यांचा मॅग्निट्यूड काढायचा आहे. तर याचा मॅग्निट्यूड काय येईल? इथं असं रिझल्टंट येऊन जाईल. आणि जर 2 वेक्टर एकमेकाच्या 90 डिग्रीवर असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला असेल अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर.
तर ते किती असेल आर इक्वल्स टू अंडर रूट 12चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर. ओके, दॅट्स इट. हा इथं प्रश्न इथे सॉल्व्ह होऊन जाईल, मी सॉल्व्ह करून दाखवतो. नेक्स्ट त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा 12 न्यूटन आणि हा 5 न्यूटन कसे आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. सो यांचा आन्सर येऊन जाईल इथे काहीतरी आर. आणि रिझल्टंटचा फॉर्म्युला काय असतो आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा हा फॉर्म्युला असतो. अच्छा, कॉस 90 काय असणार आहे 0, म्हणजे पूर्ण टर्म काय होणार आहे 0. मग आता फक्त काय उरलं आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग आर इक्वल्स टू किती आलं आहे आन्सर, आर इक्वल्स टू आन्सर आलेलं आहे तुमचं एचा स्क्वेअर किती 12चा स्क्वेअर प्लस बी किती 5चा स्क्वेअर. किती येणार हे आन्सर आर इक्वल्स टू 144, 5चा स्क्वेअर 25, फायनल आन्सर अंडर रूट 169, उत्तर आलं पाहिजे 13. ओके, तो फायनल आन्सर किती आला पाहिजे इथे 13. सो डी इज युअर आन्सर. ओके, 24चा आन्सर आला पाहिजे आपलं डी. नाव नेक्स्ट द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस. चला क्वेश्चन चेक करा. द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस वन डबल द अदर. म्हणजे काय, पहिला फोर्स जर ए असेल तर दुसरा फोर्स किती आहे 2a आहे सर. ओके, दॅट्स इट. इन मॅग्निट्यूड इज परपेंडिक्युलर टू द स्मॉलर ऑफ द टू फोर्सेस. बघा एक रिझल्टंट आहे. ओके, एक आपण काय घेऊया एक रिझल्टंट घेऊया आर. रिझल्टंटला आपण आर म्हटलं आणि दोन फोर्सेस कसे एकाची व्हॅल्यू ए आहे आणि दुसऱ्याची व्हॅल्यू 2a आहे आणि ए ला परपेंडिक्युलर तुमचा रिझल्टंट येत आहे. ओके, द अँगल बिटवीन द टू फोर्सेस इज, म्हणजे ए आणि बी मधला अँगल तुम्हाला काढायला सांगितलेला आहे. बघा आता इथे मी तुम्हाला पहिले पण सांगितलं जर रिझल्टंट परपेंडिक्युलर येत असेल एखाद्या फोर्सला म्हणजे टॅन अल्फाचा फॉर्म्युला आपण डायरेक्ट लावणार आहे इथे. ओके, मग आता टॅन अल्फाचा फॉर्म्युला लावला तर काय लिहिणार आपण टॅन 90 इक्वल्स टू बी ची व्हॅल्यू किती आहे 2a साइन थिटा अपॉन ए प्लस 2a कॉस थिटा. कसं लिहिलं मी परत एकदा लक्ष द्या. पहिला फोर्स ए आहे, दुसरा फोर्स पहिला फोर्स ए आहे आणि दुसरा फोर्स 2a आहे. ओके, 2a त्यांनी दिलं इथे. द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस वन डबल द अदर. याचा अर्थ काय एक जो आहे तो दुसऱ्यापेक्षा डबल आहे इन मॅग्निट्यूडमध्ये. ओके, दॅट्स इट. मग आता टॅन 90 आलं तर इथे आपल्याला काय करणार आहे आपण डायरेक्ट परत तेच ऑपरेशन करणार आहे ए प्लस 2a कॉस थिटा इक्वल्स टू 0. मग इथे किती होऊन जाईल 2a कॉस थिटा इक्वल्स टू मायनस ए आणि मग कॉस थिटा इक्वल्स टू किती होऊन जाईल मायनस ए अपॉन 2a. फायनली थिटा किती होऊन जाईल कॉस इनवर्स ऑफ -1/2. फायनल आन्सर किती होऊन जाईल 120 डिग्री. किती आला पाहिजे आन्सर तुमचा 120 डिग्री. तर म्हणजे किती 25चा आन्सर किती बनलं पाहिजे बी. ओके, नेक्स्ट 26. टू फोर्सेस आर सच दॅट द सम ऑफ. परत एकदा वाचतो मी हा क्वेश्चन बघूया आपण. टू फोर्सेस आर सच दॅट द सम ऑफ देअर मॅग्निट्यूड इज 18. सम ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय ए प्लस बी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 18 अँड देअर रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू द स्मॉलर फोर्स अँड मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज 12 न्यूटन. 12 न्यूटन आन्सर दिलेले. देन द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्सेस आर. दोन फोर्सेसचे आन्सर्स आपल्याला काढायचे आहेत. बघा आता सगळ्यांनी क्वेश्चन काय दिले त्यांनी दिलेले ए प्लस बी इक्वल्स टू 18. हे तर पहिला आन्सर त्यांनी आपल्याला दिलेले हे कॉन्सेप्ट दिलेली. नेक्स्ट त्यांनी काय सांगितले अँड द रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू द स्मॉलर फोर्स. रिझल्टंट जो आहे तो ए आणि बी मध्ये आपण असं समजू की ए लहान आहे बी पेक्षा. हे अजम्पशन मी पकडलेले, तुम्ही वेगळं पण पकडू शकता. तर इथं मी ए पकडलं आणि रिझल्टंट कुठे येतोय परपेंडिक्युलर येतोय. आणि मी तुम्हाला सांगितलं जर रिझल्टंट कधी पण परपेंडिक्युलर येत असेल तर आपण कोणता फॉर्म्युला लावणार. आपण एकच फॉर्म्युला लावणार सर टॅन अल्फा इक्वल्स टू बी साइन थिटा अपॉन ए प्लस बी कॉस थिटा. ओके, इथे लिहिणार आपण टॅन 90 इक्वल्स टू बी साइन थिटा अपॉन ए
प्लस बी कॉस थिटा. फायनली आपल्याला ही टर्म मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले. हे ए प्लस बी इकडे चालले जाईल, tan 90 खाली जाईल, tan 90 असं पण अनडिफाईन आहे. तर मग फायनल आन्सर किती होऊन जाईल, ए प्लस बी कॉस थिटा इक्वल्स टू 0. आणि कॉस थिटा इक्वल्स टू काय येईल, मायनस ए अपॉन बी. हे आपण इथपर्यंत पोहोचलो. नाव आता आपल्याला काय सॉल्व्ह करायला सांगितलं, आपल्याला काय सांगितलंय, द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज 12 न्यूटन. मॅग्निट्यूड किती आहे, 12 न्यूटन आहे. सो मग 12 न्यूटन इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली आपली, कॉस थिटाची व्हॅल्यू आली मायनस, हे इथं व्हॅल्यू मायनस ए बाय बी. ओके, तर इथे हे बी आणि हे बी कॅन्सल होऊन जाईल. तर इथे किती होऊन जाईल, 12 इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर. अच्छा, दोन्ही साईडला स्क्वेअर करा. हे बनेल 144 इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर. अच्छा, ए स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर किती होऊन जाईल, तर ते मायनस ए स्क्वेअर होऊन जाईल. म्हणजे बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हे आन्सर आलेलं आहे. नाव आता हे बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, ए प्लस बी ए मायनस बी हा फॉर्म्युला असतो. ओके, अच्छा, हे फॉर्म्युले पण पाठच लागतात आपल्याला, त्याशिवाय प्रश्न बनतच नाही. 144 इक्वल्स टू ए प्लस बी ए मायनस बी. नाव ए प्लस बीचा आन्सर तुम्हाला दिलेले आहे, 144 इक्वल्स टू 18 इंटू ए मायनस बी. अच्छा, ए मायनस बी इक्वल्स टू किती येते, 144 अपॉन 18. किती आलं ते, 144 अपॉन 18 माझ्या मते ते 8 यायला पाहिजे. हां, तर ते यायला पाहिजे 8. सो ए मायनस बीचा आन्सर आला पाहिजे 8. ओके, नाव आपल्याकडे दोन इक्वेशन तयार झाले आहेत. सो ए प्लस बी इक्वल्स टू 18, जे की आपलं पहिलं इक्वेशन होतं. बघा इथे हे लिहिलेलं पहिलं इक्वेशन आपलं. आणि सेकंड इक्वेशन काय आलेलं आहे आपलं, सेकंड इक्वेशन आले ए मायनस बी अपॉन ए मायनस बी इक्वल्स टू 18. सो ए मायनस बी इक्वल्स टू 8 हे आन्सर आले. प्लस बी मायनस बी कॅन्सल, 2a इक्वल्स टू 18 प्लस 8 किती येईल, 18 प्लस 18 आपलं 26. म्हणजे ए इक्वल्स टू किती येऊन जाईल, 13. मग ए जर 13 आला असेल तर बाकी आपण काढू शकतो. मग ए मायनस ए आपलं किती आलं, 13. मग एच व्हॅल्यू इथे मी प्लेस करतो, एच व्हॅल्यू 13 मायनस बी सेकंड इक्वेशन मध्ये ठेवत आहे मी 8. आता बी ला जर मी इकडे घेऊन आलो तर प्लस होऊन जाईल आणि 8 ला इकडे घेऊन आलो तर मायनस होऊन जाईल. म्हणजे 13 मायनस 8 इक्वल्स टू बी. 13 मायनस 8 आपलं किती होऊन जाईल, 13 मायनस 8 ते होऊन जाईल आपलं 5. सो बी इक्वल्स टू आन्सर इन 5. फायनल आन्सर काय आलेले आहेत आपले, ए 13 आणि बी 5. बघा बरं कोणतं ऑप्शन दिसतंय, ए 13 आणि बी 5. सो 26चा आन्सर आलं पाहिजे आपलं बी. ओके, थोडा मोठा क्वेश्चन होता बट ठीक आहे, क्वेश्चन स्टँडर्ड आहे, चांगले आहेत आणि आपल्याला क्वेश्चन्स पण परफेक्शननी आले पाहिजे. नाव नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला, टू फोर्सेस विथ इक्वल मॅग्निट्यूड, म्हणजे दोघांचं पण एफ ची व्हॅल्यू दोघांचे, म्हणजे ए फोर्स जो आहे तो पण काय एफ आहे आणि बी पण काय एफच आहे. ऍक्ट ऑन अ बॉडी अँड द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट फोर्स. बेसिक ह्या वर्डिंगचा अर्थ काय, मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट फोर्स म्हणजे आर चा मॅग्निट्यूड, त्याचा फॉर्म्युलाच काय, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab हे तेच दिले, इज f/3. द अँगल बिटवीन द फोर्सेस इज, बस दॅट्स इट. तुम्हाला रिझल्टंटची व्हॅल्यू दिली आहे विच इज f/3 आणि ए ची व्हॅल्यू दिली एफ आणि बी ची व्हॅल्यू दिली एफ. बस याला सॉल्व्ह करायचं, तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. मी डायरेक्ट आता इथे सॉल्व्ह करतो. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या. सो आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. हे काय, हे जे लिहिलेलं हे काय, हे आर कोण, हे मॉड ऑफ आरच आहे. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट हा तोच आहे, कारण की इथे तुम्हाला काय नंबर येणार आहे का, काही डायरेक्शन येणार आहे का, फक्त नंबर येणार आहे. सो
मग आता किती आलं, याची व्हॅल्यू मॉड ऑफ आरची व्हॅल्यू किती दिली, f/3 दिली. इथे किती येते, अंडर रूट एफ स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर प्लस 2f² कॉस थीटा. ओके, नाव आता मला सांगा, हे दोन्ही हे अंडर रूट जर घालायचं असेल तर ह्या साईडला काय करावं लागेल, स्क्वेअर. या साईडला काय करावं लागेल, स्क्वेअर. तर फायनल आन्सर किती होऊन जाईल, f² इक्वल्स टू इथे किती झालं, 2f² प्लस 2f² कॉस थीटा. अच्छा, मला एक सांगा, आता इथे हे 2f² आणि हे 2f² ॲड होतील का, नाही. खूप मोठे मुलं इथे चूक करतात, केअरफुली नीट चेक करून करायचं. आता या 2f² ला काय करायचं, इकडे आणून टाकायचं. मग आता काय होऊन जाईल आपला क्वेश्चन, f² 9 - 2f² इक्वल्स टू 2f² कॉस थीटा. किती आलं हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर किती, 9 2 18 म्हणजे येऊन जाईल 17f² 9 इक्वल्स टू 2f² कॉस थीटा. अच्छा, हे f² आणि हे f² काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, आणि हे 2 इथं डिवाइडमध्ये होऊन जाईल. फायनल आन्सर काय असेल, 17, आणि हे मायनस येईल, इथे लक्षात घ्या. 9 2 18, 18 - 1 विच इज -17. सो -19 इंटू 18 कॉस थीटा. आणि कॉस थीटा किती होऊन जाईल फायनली, या थीटा इक्वल्स टू काय येईल, कॉस इनव्हर्स ऑफ -17/18. दिस इज युअर आन्सर. कोणतं ऑप्शन येतं याच्यामध्ये कोणतं ऑप्शन आहे, तर ऑप्शन नंबर ए. ओके, हे ऑप्शन तुमचं आलं पाहिजे. नाव नेक्स्ट, 2 इक्वल वेक्टर्स हॅव रिझल्टंट इक्वल टू इदर ऑफ देम, द अँगल बिटवीन देम इज. काय विचारलाय क्वेश्चन, 2 इक्वल वेक्टर हॅव अ रिझल्टंट इक्वल टू इदर ऑफ देम. एकदा मी परत क्वेश्चन तुम्हाला क्लिअर कट चांगल्या प्रकारे लिहून दाखवतो किंवा समजून सांगतो. 2 इक्वल वेक्टर आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू सपोज एफ पकडली आणि बी ची व्हॅल्यू पण काय एफ पकडली. हॅव रिझल्टंट इक्वल टू इदर ऑफ देम, म्हणजे रिझल्टंटची व्हॅल्यू पण किती, एफच आहे. द अँगल बिटवीन देम इज. अच्छा, हा क्वेश्चन तर आपण खूप वेळेस सॉल्व्ह केलाय. म्हणजे रिझल्टंटची व्हॅल्यू ए वेक्टर प्लस बी वेक्टर ची व्हॅल्यू पण एफ आहे, ए ची व्हॅल्यू पण एफ आहे, बी ची व्हॅल्यू पण एफ आहे. तर मला सांगा, अशी कधी सिच्युएशन असते, अशी सिच्युएशन फक्त कोणत्या अँगलला होत असते, थीटा इक्वल्स टू 120लाच होत असते. जर दोन्ही व्हॅल्यू एफ असतील आणि रिझल्टंटचा आन्सर सुद्धा एफच येत आहे, तर आन्सर किती असला पाहिजे, 120. सो आपण याला सॉल्व्ह नाही करणार, इवन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. रिलेशन काय घेणार मी समजून सांगतो फार तर फार तुम्हाला. इथे तुम्ही याला ट्राय करून पहा, ए वेक्टर प्लस बी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ ए इक्वल्स टू मॉड ऑफ बी. ओके, हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे, द रिझल्टंट ऑफ 2 फोर्सेस 3p अँड 2p इज आर. म्हणजे ए दिलेला आहे तुम्हाला 3p, बी दिलेला आहे तुम्हाला 2p. ओके, आणि त्यांचा रिझल्टंट किती आहे, आर आहे. रिझल्टंटचा फॉर्म्युला माहिती आहे, √a² प्लस b² प्लस 2ab cos थीटा. इफ द फर्स्ट फोर्स इज डबल केला म्हणजे किती केलाय, 3चं डबल केलं किती होऊन जाईल, 6p होऊन जाईल. ओके, याला काही चेंज केलं का, नाही, त्याच्याबद्दल काही बोललं नाही, तर आपण बळजबरी चेंज करायचा नाही. देन द रिझल्टंट इज ऑल्सो डबल. रिझल्टंट डबल होतो म्हणजे किती होतोय, 2r होतोय. द अँगल बिटवीन दे 2 फोर्सेस इज. बघा, आता आपण सगळी स्टोरी लिहून घेऊया. तर पहिला फोर्स, आता हे 3p म्हणूस तर मी याला जर p डायरेक्ट 3 म्हणलं तर, अच्छा मी याला डायरेक्ट 3 म्हणतो, याला 2 म्हणतो का, कारण की ऑलरेडी p² वाढत जाईल. ओके, आता ही प्रॅक्टिस आहे म्हणून मी म्हणतो, नाही तर तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. ओके, नाव आता ए किती तुमचा 3p. अच्छा, मी पूर्ण लिहूनच देतो. बी किती आहे 2p, आणि रिझल्टंट किती आला, आर येतो सर. ही पहिली सिच्युएशन. सेकंड सिच्युएशन किती, ए ला तुम्ही किती केलंय, 6p केलंय. बी ला किती केलंय, 2p चे सर. बी ला काही चेंज नाही केलं, पण तेव्हा रिझल्टंट किती येतोय, 2r येतोय सर. बस, दॅट्स इट. आणि तुम्हाला ए आणि बी मधला अँगल विचारलेला आहे. नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. पहिला रिझल्टंटचा फॉर्म्युला काय, तुम्ही म्हणणार सर 3p² प्लस 2p² प्लस 2 इंटू
3p इंटू 2p इंटू कॉस थिटा. हे झालं पहिली सिच्युएशन. मग किती येतं हे आन्सर बघा बरं. 3p म्हणजे 9p स्क्वेअर प्लस 4p स्क्वेअर प्लस 3 इंटू 2 12. ओके, 12p स्क्वेअर कॉस थिटा. ही झाली इथपर्यंत सिच्युएशन. याला आर इक्वल्स टू, अच्छा दोन्ही साईडला स्क्वेअर करा. आर स्क्वेअर इक्वल्स टू किती येते बघा. 9 प्लस 4 विच इज 13p स्क्वेअर प्लस 12p स्क्वेअर कॉस थिटा. हे झालं आपलं पहिली सिच्युएशनचं आन्सर. नेक्स्ट सेकंड सिच्युएशन बघा. सेकंड सिच्युएशन काय दिलेली. सेकंड सिच्युएशन त्यांनी सांगितलेली आहे की ए ची व्हॅल्यू 6p करा, बी ची व्हॅल्यू 2pच राहू द्या, पण रिझल्टंट किती होतोय 2r येतोय. बरं ठीक आहे, मग 2r इक्वल्स टू ए ची व्हॅल्यू 6p घ्यायला सांगितले. मग 6pचा स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू किती आहे ती चेंज नाही करायची सर, 2pचा स्क्वेअर प्लस 2 इंटू 6p इंटू 3p इंटू कॉस थिटा. हे 3 नाही आहे, हे 2p आहे. ओके, हे 2p आहे. नाव 2, आता इथे आपण जर दोन्ही साईडला स्क्वेअर केला तर डायरेक्ट हे किती होऊन जाईल 4r स्क्वेअर इक्वल्स टू, आणि अंडररूट निघून जाईल, हे बनेल 36p स्क्वेअर प्लस 4p स्क्वेअर प्लस 6 दोन्ही 12, 12 12 दोन्ही 24p स्क्वेअर कॉस थिटा. नाव किती येत आहे 4r स्क्वेअर 36p स्क्वेअर 4p स्क्वेअर, आय थिंक ये 40p स्क्वेअर प्लस 24p स्क्वेअर कॉस थिटा. ओके, इथपर्यंत आपण आलेलो आहे. आर ची व्हॅल्यू आपल्याला आली ना, आर स्क्वेअरची व्हॅल्यू आलेली. ही आर स्क्वेअरची व्हॅल्यू घ्या आणि इथे प्लेस करून टाका, संपला विषय. मग 4r स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली बघा बरं. 13p स्क्वेअर प्लस 12p स्क्वेअर कॉस थिटा इक्वल्स टू, आणि ही व्हॅल्यू जशाल तशी वरची, ही वरची व्हॅल्यू जशाल तशी 40p स्क्वेअर प्लस 24p स्क्वेअर कॉस थिटा. अच्छा 4ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, तो 4ने आतमध्ये मल्टिप्लाय करा डायरेक्ट 52, सो 52p स्क्वेअर 48p स्क्वेअर कॉस थिटा 40p स्क्वेअर 24p स्क्वेअर कॉस थिटा. ओके, नाव आता कॉस थिटाच्या टर्म एका साईडला घेऊन या. मग आता ही कॉस थिटाची टर्म आहे, ही कॉस थिटाची टर्म आहे, हिला इकडे घेऊन आलं तर ही काय होऊन जाईल मायनस. फायनल आन्सर किती आहे 48p स्क्वेअर कॉस थिटा मायनस 24p स्क्वेअर कॉस थिटा इक्वल्स टू, मग 52ला तिकडे पाठवा 40p स्क्वेअर मायनस 52p स्क्वेअर. ओके, अच्छा हे किती येतं आहे हे 24 कॉस थिटा इंटू p स्क्वेअर, इथे किती आलं आहे हे मायनस 12p स्क्वेअर. ओके, हे p स्क्वेअर काय होऊन जाईल कॅन्सल, आणि कॉस थिटा इक्वल्स टू मायनस 12/24 विच इज मायनस 1/2, आणि फायनल आन्सर किती होऊन जाईल मग कॉस थिटा इक्वल्स टू मायनस 1/2, थिटा इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ मायनस 1/2, जे आन्सर आलं पाहिजे 120 डिग्री. ओके, खूप मोठा क्वेश्चन आहे, बट ॲक्च्युली क्वेश्चन जास्त मोठा पण नाही आहे. जर तुमची प्रॅक्टिस असेल तर हे फार फास्टमध्ये सॉल्व्ह होतं. हे पण मी आता समजून सांगतो, त्याच्यामुळे याला वेळ लागत आहे. ओके, 29 क्वेश्चनचा आन्सर काय आलं पाहिजे आपलं बी. ओके, नाव इफ द मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स ऑफ द टू वेक्टर्स, द अँगल बिटवीन दीज टू वेक्टर इज. अच्छा, हा मेन क्वेश्चन आहे. आता बघा क्वेश्चन काय दिलेलं आहे. क्वेश्चन दिलेला आहे द मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ टू वेक्टर, म्हणजेच काय मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ टू वेक्टर म्हणजे ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स, म्हणजेच तुम्ही लिहिणार ए वेक्टर मायनस बी वेक्टर. बस दॅट्स इट, एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि तुमचा आन्सर काढायचा आहे तुम्हाला.
बाकी तर कॅल्क्युलेशन आहे. आता कॅल्क्युलेशनवर मी जास्त टाइम स्पेंड नाही करणार बिकॉज आपला असाही व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय. तर आपण सिंपल लिहिणार ए वेक्टर प्लस बी वेक्टर इक्वल्स टू ए वेक्टर मायनस बी वेक्टर. ओके, नाव आता याला कसं सॉल्व्ह करणार आपण, त्याला आपण डायरेक्ट सॉल्व्ह करणार. ए स्क्वेअर अंडर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. डिफरन्सचा फॉर्म्युला काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. ओके, मग आता आपण जर याचा स्क्वेअर घेतला दोन्ही साईडला तर काय होऊन जाईल, तर स्क्वेअर घेतला तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. अच्छा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. मायनस 2ab इथं आला तर 4ab कॉस थिटा इक्वल्स टू 0. अँड फायनली थिटा इक्वल्स टू 0 म्हणजे कॉस थिटा इक्वल्स टू 0 म्हणजे थिटा इक्वल्स टू कॉसची व्हॅल्यू कधी येते तर 90 डिग्री इज युअर आन्सर. ओके, तर 30चा आन्सर काय आलं पाहिजे आपलं, डी हे आन्सर आपलं आला पाहिजे. मी डायरेक्ट केला आता हा क्वेश्चन. नेक्स्ट हा तर ते सेमच क्वेश्चन आहे मागचा हा आणि इथं बघा बरं, हे सेमच दिले ना मी इथे. ओके, तर या दोन्ही व्हॅल्यू सेमच दिले त्यांनी. हे कधी असतं, जेव्हा ते दोघं एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात, जेव्हा त्यांच्यात अँगल किती 90 डिग्री असेल. त्याचा आन्सर येऊन जाईल सी. ओके, नेक्स्ट हा क्वेश्चन चेक करा. हा थोडा मोठा क्वेश्चन वाटू शकतो बट हा इतकाही मोठा बिलकुल नाही. आता 2 वेक्टर्स दिलेत, ए प्लस बी इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ए मायनस बी. मॅग्निट्यूड दिलाय बरं का. नाव आता सगळ्यांनी चेक करा या कॉन्सेप्टकडे. तर इथं तुम्हाला दिले ए वेक्टर प्लस बी वेक्टर इक्वल्स टू इज इक्वल टू एन टाइम्स, म्हणजे एन टाइम्स ए वेक्टर मायनस बी वेक्टर दिले. क्लिअर आहे का. बस आता तुम्हाला फक्त याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. जर तुम्ही याला सॉल्व्ह करण्यास कॅपेबल असाल तर तुम्हाला हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. नाव आता याला कसं सॉल्व्ह करणार सगळ्यांनी चेक करा. इथे लिहिणार तुम्ही अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2ab कॉस थिटा. ओके, एन इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, इथं प्लस नाही येणार आता डिफरन्स घेतोय आपण, सो मायनस 2ab कॉस थिटा. हे झालं आन्सर. दोन्ही साईडला स्क्वेअर करा. यस, नाव आता दोन्ही साईडला जर स्क्वेअर केलं तर फायनल आन्सर काय होऊन जाईल, तर म्हणणार सर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. अच्छा, इथं स्क्वेअर एनचा पण होऊन जाईल ना, तर मग हे काय होईल एन स्क्वेअर कॉमनमध्ये इथं उरेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. ओके, मग इथं परत तुम्ही पुढची स्टेप लिहिली ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2ab कॉस थिटा. एन स्क्वेअरने आतमध्ये मल्टिप्लाय केलं एन स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर 2ab कॉस थिटा. इथपर्यंत आपण पोहोचलो. आता नेक्स्ट एकदा आपल्याला थोडंसं नीट चेक करण्यासाठी टू वेक्टर्स ए अँड बी हॅव इक्वल मॅग्निट्यूड. अच्छा, याच्यामुळे हा क्वेश्चन जास्त वाढलेला आहे. तर इक्वल मॅग्निट्यूड म्हणजेच काय म्हणणं आहे त्यांचं, सर मॉड ऑफ ए इक्वल्स टू मॉड ऑफ बी आहे. म्हणजेच ए इक्वल्स टू तुम्हाला बी त्यांनी सांगितलेलं आहे. मग ए आणि बी ची व्हॅल्यू जर सेम येतात तर सगळ्या ठिकाणी बी च्या ठिकाणी ए ठेवून द्या बरं. मग ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ह्या बी ला सुद्धा ए करायचं, सो 2a स्क्वेअर कॉस थिटा इक्वल्स टू एन स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर 2a स्क्वेअर कॉस थिटा. ओके, हे किती आलं 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर कॉस थिटा इक्वल्स टू हे किती येत आहे 2n स्क्वेअर ए स्क्वेअर. या दोघांची बेरीज किती येणार, ओके, मायनस 2
एन स्क्वेअर ए स्क्वेअर कॉस थिटा. ओके, यस. नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या इकडे. काय काय इथे कॅन्सल होऊ शकतं. इथून 2a स्क्वेअर जर कॉमन काढलं मी, 2a स्क्वेअर जर मी कॉमन काढलं, तिथं काय उरेल 1 प्लस कॉस थिटा उरेल. यस. अच्छा, इथून 2n स्क्वेअर ए स्क्वेअर जर कॉमन काढलं तर 1 मायनस कॉस थिटा उरत आहे का? बरोबर आहे का? 1 मायनस कॉस थिटा उरत आहे. बट आपल्याला जे आन्सर पाहिजे कॉस थिटाच्या फॉर्ममध्ये पाहिजे. ओके, तर मग आता इथे काय काय येईल जाईल आपलं. तर ठीक आहे, आपण याला सॉल्व्ह करू. हे 2a स्क्वेअर इकडे कॅन्सल होऊन जाईल, हे 2a स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. फायनल आन्सर आपल्याला इथं किती आलेले आहे? तर फायनल आन्सर आपल्याला आलेले 1 प्लस कॉस थिटा, 1 प्लस कॉस थिटा इक्वल्स टू इथं किती आले? एन स्क्वेअरने मल्टिप्लाय केले, एन स्क्वेअर 1 मायनस कॉस थिटा. इथपर्यंत आपण पोहोचलो. अच्छा, एन स्क्वेअरने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 1 प्लस कॉस थिटा इक्वल्स टू एन स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर कॉस थिटा. अच्छा, हे एन कॉस थिटाच्या टर्म जवळ घेऊन जा. तर मग आता हे कॉस थिटाच्या जवळ घेऊन आलो आपण. तर कॉस थिटा तिकडं मायनस आहे, तिकडं प्लस एन स्क्वेअर कॉस थिटा इक्वल्स टू एन स्क्वेअर मायनस 1. मग इथून कॉस थिटा जर कॉमन काढलं तर किती आलं? 1 प्लस एन स्क्वेअर. ओके, इक्वल्स टू एन स्क्वेअर मायनस 1. नाव फायनली कॉस थिटा तर काढायचं आहे. मग कॉस थिटा इक्वल्स टू किती आलं? एन स्क्वेअर मायनस 1 अपॉन एन स्क्वेअर प्लस 1. ओके, दॅट्स इट. अच्छा, हे 1 प्लस एन स्क्वेअर लिहिलेले. ओके, तर एन स्क्वेअर प्लस 1 लिहिल्याने काही चेंज होणार आहे की व्हॅल्यू? नाही, काही चेंज होणार नाही आहे. नेक्स्ट 33 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. 33 नंबरचा क्वेश्चन काय? द अँगल बिटवीन टू वेक्टर्स ए अँड बी इज थिटा. ओके, इफ थिटा वेक्टर आर इज द रिझल्टंट ऑफ टू वेक्टर्स. जो वेक्टर आर आहे तो रिझल्टंट आहे दोन वेक्टरचा. इफ आर मेक्स एन अँगल थिटा बाय 2, रिझल्टंट काय अँगल बनवतोय? थिटाच्या अर्धा अँगल बनवतोय विथ ए, देन. अच्छा, ही कॉन्सेप्ट आपण भरपूर वेळेस केलेली आहे, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. जर हा 3 असेल आणि हा पण 3 असेल तर रिझल्टंट किती बनवणार आहे? सर, रिझल्टंट असेल 3√2 आणि अँगल असेल 45 डिग्री. हा 3 आहे, हा 3 आहे. ओके, यांच्यात अँगल किती? 60 डिग्री. तर रिझल्टंट अँगल किती बनवणार? 30 डिग्री. हे आपण भरपूर वेळेस केले. हा 3 आहे, हा 3 आहे, अँगल 120 आहे. तर रिझल्टंट अँगल किती असेल? 60 डिग्री. ओके, तर अर्धा अँगल कधी होत असतो? जेव्हा दोन्ही व्हॅल्यू काय असतात? सेम असतात. ओके, 3 आणि 3च घेतले ना आपण. सो फायनल आन्सर काय आलं पाहिजे? सी. नेक्स्ट हा क्वेश्चन बघूया. अच्छा, हा क्वेश्चन चेक करा सगळ्यांनी. हा एक थोडा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये भरपूर कॉन्सेप्ट असतात आणि तुम्हाला मी ग्राफिकली पण समजून सांगेल आणि डायरेक्ट पण आन्सर, म्हणजे ग्राफिकली डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. तुम्हाला वाटलं तुम्ही कॅल्क्युलेशन करून पण ते आन्सर काढू शकता. ए, बी आणि सी आर सच दॅट असे आहेत. मॉड ऑफ ए इक्वल्स टू मॉड ऑफ बी आहे आणि मॉड ऑफ सी इक्वल्स टू √2 आहे. देन ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 0 आहे. द अँगल बिटवीन ए अँड बी अँड सी काढायला तुम्हाला सांगितलं. आता बेसिकली लक्षात घ्या, यांचा जो रिझल्टंट दिला आहे तुम्हाला तो काय आला पाहिजे? 0 आला पाहिजे या तिघांचा. अच्छा, तिघांचा रिझल्टंट 0 येतोय याचा अर्थ तो इक्विलिब्रियममध्ये आहे पार्टिकल. आणि इक्विलिब्रियम कंडिशन आता सॅटिस्फाय कशी होईल? तुम्ही सिंपल सांगू शकता, सर ए आणि बी दोन्ही कसे आहेत? सेम आहेत. म्हणजे बी ची व्हॅल्यू पण किती? ए घेऊ शकतो का मी? हे बी आहे विच इज इक्वल्स टू ए. आणि यांचा रिझल्टंट किती येणार आहे? तुम्ही म्हणणार सर यांचा रिझल्टंट जो येईल तो रिझल्टंट असेल याचा √2a असणार आहे. आणि सी मग आता हा मागं जाणार असणं गरजेचं आहे. तरच हे सी ची व्हॅल्यू √2a हे असे असणं गरजेचं आहे. तरच तर तो पार्टिकल इक्विलिब्रियम मध्ये राहील. नीट लक्ष द्या, हा जो मी काढलेला आहे हा रिझल्टंट आहे. ओके, हा रिझल्टंट आहे. ॲक्च्युअल फोर्सेस कोणकोणते आहेत तुमचे? ॲक्च्युअल फोर्सेस हा एक फोर्स आहे, हा एक फोर्स आहे आणि हा एक फोर्स आहे. हे झाले तुमचे ॲक्च्युअल फोर्स. ओके, आणि आता जर एखाद्या पार्टिकलला
जर एखाद्या पार्टिकलला तुम्ही इकडं ए ने ओढलं, इकडं ए ने ओढलं आणि फायनली इकडं √2a ने ओढलं तर तो कुठंच जाणार नाही. का? कारण की ह्या दोघांचं उत्तर √2a ने तुम्ही इकडं पण ओढत आहात ना. म्हणजे फायनली हा जो पार्टिकल आहे याला तुम्ही √2a ने इकडे ओढत आहात आणि इकडे पण √2a नेच ओढत आहात. तर हा पार्टिकल कुठे जाईल का? तर कुठेच नाही जाणार. तर मग आता मेन कॉन्सेप्ट ही आहे की यांच्यातला अँगल किती. तर तुम्ही सांगणार सर पहिल्या दोन मध्ये तर अँगल 90 डिग्री, तर हे तर कन्फर्म आहे. आता पण ह्या दोघांमध्ये अँगल किती, तर सर हा अँगल तर किती 90 बनतो, हा अँगल किती बनतो, तर हा 45 बनतो. ओके. अच्छा 45 कसा बनतो सर, तर नीट लक्ष द्या. हा ए आहे आणि हा ए आहे. दोन्ही जर व्हॅल्यू ए आहे आणि दोघं 90 डिग्रीवर असतील तर डेफिनेटली यांच्या मधला अँगल किती असेल, हा अँगल 45 असेल. तर हा 45 म्हणल्यावर हा पण किती असेल, 45 असेल. आणि मग आता √2 सोबत जो अँगल बनलेला आहे इथे, तर हा तर अँगल 90 डिग्री सांगितलेला आहे. मग हा अँगल किती असेल, 45. मग टोटल अँगल किती झाला, 135. ओके. तर फायनल आन्सर काय आला पाहिजे, हे बी. ओके. मी नीट हे करतो कसं तुमच्याकडून कन्फ्युजन होतं का म्हणून नंतर. तर बी हे तुमचं आन्सर आलं पाहिजे. ओके. आय होप सो मी सगळे क्वेश्चन इथे सॉल्व्ह करून दाखवलेत, ऑलमोस्ट जेवढे माझ्याकडे आहेत तेवढे. आपण नेक्स्टमध्ये प्रोडक्ट ऑफ वेक्टर बघूया. थँक्यू.